वनराज आंदेकरच्या बायकोला अटक। पुणे पोलिसांकडून सोनाली आंदेकरची चौकशी केली जाते आहे। वनराज आंदेकरच्या बायकोला अटक करण्यात आलेली आहे। याच प्रकरणात आता चौकशी केली जाते आहे बायकोची। पुणे पोलिसांकडून सोनाली आंदेकरची चौकशी आता सुरू आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत आहेत। रोहन, सौरभ, खरं तर मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की आंदेकर कुटुंबातला टोळीवाद जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाब वनराज आंदेकर याची काही दिवसांपूर्वी हत्या झालेली होती आणि त्याची पत्नी सोनाली आंदेकर जी आहे ती कदाचित आयुष कोमकरच्या या सगळ्या हत्या प्रकरणी आरोपी असू शकते। तिचा देखील या सगळ्यामध्ये हात असू शकतो, अशा प्रकारची शक्यता पुणे पोलिसांना वाटत होती। आणि जय महाराष्ट्राला काल दिलेल्या वरिष्ठ पोलीस सूत्रांनी की ह्या सगळ्यामध्ये त्या देखील आमच्या रडारवरती आहेत। त्याचबरोबर त्यांची प्रॉपर्टी देखील जी आहे ती आता आम्ही सील करणार आहोत, कारण का यांनी जो उच्छाद मागील काही वर्षांपासून पुण्यामध्ये मांडलेला आहे तो संपवण्यासाठी पावले जर उचलायचे असतील तर कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला जे काही अशा प्रकारची टोळी चालवतात त्या सगळ्यांना तुरुंगामध्ये टाकून त्यांची सगळी मालमत्ता जी आहे ती जप्त करणे हा पर्याय पुणे पोलिसांसमोर आहे आणि त्या दृष्टीने पुणे पोलीस पावले उचलत आहेत। आता वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणी कृष्णा आंदेकरला नुकताच बेड्या ठोकलेल्या आहेत। तर कृष्णा आंदेकरची देखील पत्नी प्रियंका आंदेकर या दोघींना देखील पुणे पोलिसांनी काही वेळापूर्वी ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि या दोघींची देखील कसून चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जात आहे। आणि जर का आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये यांचा काही असू शकतो, हस्तक्षेप असू शकतो असं जर का पुणे पोलिसांना आढळलं तर निश्चितचपणाने पुणे पोलिसांकडून या दोघींना देखील अटक केली जाऊ शकते। ठीक आहे रोहन, धन्यवाद या माहितीबद्दल।